नमस्कार मंडळी, सिक्स्थ सेन्स इन्फो चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज सुद्धा अतिशय वेगळा विषय मी सांगणार आहे मित्रांनो। जर घरामध्ये वाईट घटना घडणार असेल किंवा एखादे संकट तुमच्यावर येणार असेल ना मित्रांनो, त्याची सुद्धा आपल्याला कल्पना येते, म्हणजे त्याचे आपल्याला संकेत मिळत असतात। असे कोणते संकेत आहे की जे आपल्याला संकट येण्यापूर्वी कळत असतात? कधी कधी मोठमोठी संकट मित्रांनो आपल्याकडे येतात। मग तुम्ही म्हणाले संकट कसे येतात, खरंच कळतं का हे? तर मित्रांनो, सिक्स्थ सेन्सचा चॅनल आहे आणि त्याच्या पाठीमागचे काय कारण आहेत हे पण आपण तुम्हाला सांगत असतो मित्रांनो। तर मित्रांनो, ही संकट काय, जसे तुम्हाला म्हणतो पॉझिटिव्ह एनर्जी, जशी सकारात्मक ऊर्जा आहेत ना मित्रांनो, तशी नकारात्मक पण ऊर्जा आहेत मित्रांनो। आणि ह्या निगेटिव्ह जे ऊर्जा आहेत, निगेटिव्ह जी शक्ती आहे, ही जी ताकद आहे ना मित्रांनो, याच्यामुळे ह्या घटना घडत असतात। मग ही निगेटिव्ह एनर्जी जेव्हा वाढलेली असते ना आपल्याकडे, त्यावेळेस मित्रांनो आपल्या घरावर किंवा असे जे महत्वाचे मोठमोठ्या घटना घडत असतात, वाईट घटना घडत असतात आणि मोठमोठे संकट येत असतात मित्रांनो। आणि मग ती संकट जर येणार असेल तर मित्रांनो काही आपल्याला संकेत कळत असतात, अगोदरच आपल्याला संकेत मिळतात। आणि जर हे संकेत आपण फॉलो केले किंवा वेळेत जर आपण सावध झालो मित्रांनो, तर त्याच्यामधून आपण सावरू शकतो। तर मग हे संकेत कोणते आहे मित्रांनो? साधे सोपे संकेत आहे, कधी कधी आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, कधी त्याच्याकडे आपल्याला लक्षात येत नाही। सगळ्यात महत्वाचा एक संकेत सांगतो मित्रांनो, स्वप्नामध्ये जर तुम्हाला एखादी केस विस्कटलेली बाई दिसली किंवा ती केस विस्कटलेली महिला एखाद्या गल्लीतून चालले किंवा काहीतरी विक्री करते किंवा तुमच्याकडे पाहते मित्रांनो, ही तुम्हाला फार मोठी धोक्याची घंटा आहेत मित्रांनो। तुमची बदनामी होण्याची शक्यता आहे आणि त्या माध्यमातूनच मित्रांनो तुमच्या घरावर संकट येण्याची मोठी शक्यता आहे मित्रांनो। त्यामुळे जर कधी तुम्हाला एखादी केस विस्कटलेली महिला किंवा अशा प्रकारची महिला जर तुम्हाला दिसली तुमच्या स्वप्नामध्ये मित्रांनो, तर ही धोक्याची घंटा देणारी किंवा एखादं मोठं संकट आपल्यावर येणार आहे त्याची सूचना असते। त्यामुळे त्याची आपण वेळीच काळजी घेतली पाहिजे, दखल घेतली पाहिजे। दुसरं आहेत मित्रांनो, घरामध्ये उंदीर, झुरळं प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढणं, कीटक वाढणं किंवा असे काही काही अनेक तुम्हाला सांगतो माशा विषा अनेक कीटक आपल्या घरामध्ये जेव्हा अचानक वाढतात मित्रांनो, कधी कधी बघा झुरळांची संख्या इतकी वाढते, सगळ्या प्रकारचे औषधं मारले ना मित्रांनो, तरीही ते झुरळं काही संपत नाहीत मित्रांनो। काय अंडे घालतात, मग बेडवर सगळ्या घरामध्ये किती पेस्ट कंट्रोल करते, झुरळ आपले संपत नाही मित्रांनो। उंदरांचं प्रमाण घरामध्ये वाढणं, छोटे छोटे कीटक असतील, मासे असतील, यांचं तुमच्या घरामध्ये जेव्हा येतात ना मित्रांनो, जेव्हा ही प्रचंड निगेटिव्ह एनर्जी वाढलेली असते ना, तेव्हा हे येतात। आपण म्हणतोय मित्रांनो, झुरळांची संख्या मोठी वाढणं म्हणजे दारिद्र्याचं लक्षण मित्रांनो। लक्ष्मी न टिकणं किंवा लक्ष्मी न येणं, पैसा न येणं, याच्यासाठीचं हे महत्वाचा संकेत आहे मित्रांनो। जर समजा अशा प्रकारे जर खूप प्रचंड झुरळ, कीटक, जीव वाढले असतील तुमच्या घरामध्ये, उंदरांचं प्रमाण किंवा उंदीर मरणं असे जर प्रकार तुमच्या घडत असतील तर मित्रांनो, ही सुद्धा धोक्याची, संकटाची किंवा कोणीतरी घरात आजारी पडण्याची सुद्धा शक्यता हे सगळे आजार आणतात। म्हणून तुम्हाला सांगतो, हे आपण संकट टाळू शकतो। हे वादळापूर्वीची जशी आपण शांतता मिळते तशा प्रकारचे संकेत आहे मित्रांनो। तिसरं महत्वाची गोष्ट, आपण रोजचे व्यवहार करत असतो, जगत असतो, अचानक आपण एखाद्या खुर्चीवर बसतो, ती खुर्ची मोडते मित्रांनो। आपण अचानक रात्री झोपतो, किंवा तो बेडच तुटून जातो, टेबलावर एखादी वस्तू ठेवली तो टेबल पडून जातो, एखादी वस्तू आपण ठेवायला, एखादी फ्रेम असेल देवाची वर अडकवायला जातो मित्रांनो, एखादा घड्याळ अडकवायला जातो, ते अचानक काही कारण नसताना पडतं। या घटना जेव्हा वारंवार घडतात ना मित्रांनो, त्याच्यामुळे हे काय होतं माहिती का, ही निगेटिव्ह एनर्जी वाढलेली, माणूस अस्वस्थ असतो, विचार जास्त वाढलेला असतात, हे सुद्धा घरावर तुमच्यावर एक येणारं मोठं संकट आहे, त्या संकटांची चाऊल असते, हा संकेत आपल्याला मिळत असतो मित्रांनो। त्यानंतर तुम्हाला एक फार महत्वाचं स्वप्न आहे। कधी कधी लोक म्हणतात, सर आम्हाला भास होतात किंवा आम्हाला अशी स्वप्न पडतात, भयानक स्वप्न पडतात, चित्रविचित्र स्वप्न पडतात आणि झोप येत नाही वगैरे। मित्रांनो, हे कधी असतो, ज्यावेळेस तुमची मानसिकता किंवा घरातल्या एखाद्या व्यक्तीची किंवा तुमची इच्छाशक्ती जर कमजोर असेल, काही लोकांची जसं आपण म्हणतो दृष्ट लागणं, नजर लागणं। आता नजर लागणं म्हणजे काय, ती कशी लागते याच्यावर सुद्धा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही बघू शकतात मित्रांनो। तर ही जी हवी झालेली मंडळी असते ना, तुमचं वाईट चिंतणारे, तुमचं मोठं भलं होतं ते पाहत नाही ना, ही माणसं काहीतरी उद्योग करत असतात, तुमच्याबद्दल वाईट विचार करत असताना, तेव्हा अशी स्वप्न तुम्हाला पडायला लागतात। हे सुद्धा एक धोक्याची, शत्रूपासून वाचण्याची एक आपल्याला सूचना आहे मित्रांनो, संकेत आहे। त्यामुळे तुम्ही ते सावध होऊ शकता। आणि पाचवा एक अतिशय महत्वाचा संकेत मित्रांनो, तो म्हणजे बघा, बऱ्याच वेळेला गल्लीत अनेक कुत्रे भुंकतात वगैरे, कुत्रे इवळतात वगैरे, आणि तुम्हाला जर म्हटलं कुत्रे इवळणं कसा काय संकट वगैरे अशी सूचना का, तर मित्रांनो बऱ्याच वेळेला तुम्ही रात्री झोपतात, बेरात्री झोपतात वगैरे, बऱ्याच वेळेला जनरली आपल्याला असे आवाज ऐकू येत नाही, पण रात्री झोपलं ना, रात्री बेरात्री आपल्याला असे कुत्रे इवळण्याचा, कुत्रे भांडण्याचा, कुत्र्याचा ओरडण्याचा आवाज आपल्याला येतो मित्रांनो। ही सुद्धा एक संकट येण्यापूर्वीची, लक्षात घ्या, त्याचा अर्थ नकारात्मक ऊर्जा वाढलेली असते मित्रांनो। याच्यात तुम्हाला सांगतो सायकोलॉजिकल फॅक्टर आहेत
घरात अस्वस्थता वाढलेली असते मित्रांनो, आणि ही निगेटिव्ह एनर्जी जेव्हा हवी होते तेव्हा माणसांचं खच्चीकरण होतं, ते अस्वस्थ होतात आणि त्यामुळे संकट माणसाने स्वतःहूनच ओढून घेतलेली असते. घरामध्ये अनेक वादविवाद होतात मित्रांनो, सारखे घरात भांडणं होतात. या सगळ्या गोष्टी मित्रांनो अशा आहेत, हे सगळे महत्वाचे 5 संकेत मित्रांनो. पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो, 5 संकेत कोणते, का तुम्हाला जर संकट येणार असेल तर ते कोणते महत्वाचे संकेत आहे ते तुम्हाला मी सांगतो. पहिला संकेत मित्रांनो तुम्हाला मी सांगितला, तो म्हणजे तुमच्याकडे लक्षात घ्या, मोकळे केस सोडलेली महिला, अशी विस्कटलेले केस अशी महिला तुमच्या स्वप्नात आली असेल. दुसरा संकेत सांगितला मित्र, घरात उंदीर, झुरळ किंवा जे जंतू वेगवेगळे कीटक कृमी जर वाढले असतील, हा दुसरा संकेत मित्रांनो. तिसरा संकेत मी तुम्हाला सांगितला मित्रांनो, एका अचानक खुर्ची असेल, टेबल असेल, बेड असेल, घड्याळ लावताना असेल किंवा एखादी फ्रेम, देवाची मूर्ती अशी अचानक तुटणे मित्रांनो. चौथा तुम्हाला सांगितलं का चित्रविचित्र आवाज येणं किंवा आपल्याला अशी काय म्हणतो त्याला दिसणं, आकृत्या दिसणं आणि घाबरणं झोपेमध्ये वगैरे. आणि 5वा शेवटचा संकेत मी तुम्हाला सांगतो, कुत्रे भुंकण्याचा, हिवाळण्याचा आवाज देणं. नॉर्मल जरी वाटत असल्यात मित्रांनो, हे सगळ्या धोक्याची घंटा आणि संकटांची चाहूल देणारे संकेत मित्रांनो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. धन्यवाद.